या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक चार्ज समजून घेऊ। इलेक्ट्रिक चार्ज हा मॅटरचा एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ज्यामुळे मॅटरमध्ये इलेक्ट्रिक फोर्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो। मॅटरचा हा गुणधर्म चार्ज पार्टिकल्समुळे निर्माण होतो, ज्यांना आपण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या नावाने ओळखतो। हे दोन्ही चार्ज पार्टिकल्स ॲटॉम्सचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात। चला आपण इलेक्ट्रिक चार्ज सविस्तर समजून घेऊ। जसे की आपण जाणतो की मॅटर किंवा कोणतेही पदार्थ ॲटम्सने बनलेले असतात। ॲटम 3 फंडामेंटल पार्टिकल्सनी बनलेले असतात, जे खालील प्रमाणे आहेत। नंबर 1 इलेक्ट्रॉन। इलेक्ट्रॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल असून त्यावर नेगेटिव्ह चार्ज असतो। हे इलेक्ट्रॉन्स ॲटॉमच्या न्यूक्लियसच्या भोवती फिरतात। नंबर 2 प्रोटॉन। प्रोटॉन हे सब ॲटॉमिक पार्टिकल असून त्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो। हे पार्टिकल्स ॲटॉमच्या न्यूक्लियसमध्ये आढळतात। नंबर 3 न्यूट्रॉन। न्यूट्रॉन देखील ॲटॉमच्या न्यूक्लियसमध्ये आढळतात, पण त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो। जेव्हा ॲटॉम न्यूट्रल स्टेटमध्ये असतो तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सची संख्या समान असते। आता जसे आपण जाणतो की इलेक्ट्रॉनवर नेगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे नेगेटिव्ह चार्जचा परिणाम पॉझिटिव्ह चार्जने कॅन्सल होतो। सोप्या शब्दात, जर ॲटॉम मधील नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज समान प्रमाणात असतील तर टोटल चार्ज हे 0 होतो आणि ॲटॉम न्यूट्रल राहतो। परंतु जेव्हा आपण कोणत्याही मटेरियलवर एक्सटर्नल फोर्स जसे की फ्रिक्शन फोर्स किंवा इलेक्ट्रिक करंट लागू करतो, तेव्हा त्या मटेरियलमधील ॲटॉम्सचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या मटेरियलवर ट्रान्सफर होतात। असे झाल्याने ॲटॉम्समध्ये प्रोटॉन्सची संख्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा जास्त होते, ज्यामुळे ॲटॉम्सवर नेट पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो। परिणामी संपूर्ण मटेरियलवर नेट पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो। याउलट ज्या मटेरियलवर इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्या मटेरियलमधील ॲटॉम्समध्ये इलेक्ट्रॉन्सची संख्या प्रोटॉन्सपेक्षा जास्त होते, त्यामुळे त्या ॲटॉम्सवर नेट नेगेटिव्ह चार्ज तयार होतो। परिणामी संपूर्ण मटेरियलवरही नेट नेगेटिव्ह चार्ज तयार होतो। मटेरियलवर चार्ज तयार झाल्यानंतर त्या मटेरियलमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतो। जेव्हा आपण हा मटेरियल दुसऱ्या इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो तेव्हा तो फोर्स अनुभवतो। इलेक्ट्रिक चार्जची परिभाषा अशा प्रकारात आहे की इलेक्ट्रिक चार्ज इज द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट कॉजेस इट टू एक्सपिरियन्स अ फोर्स व्हेन प्लेस्ड इन अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड। धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।